आता तुम्ही म्हणता की हिला काय मर्यायचा गाडा आलाय रडायला. सांगते शेवटपर्यंत नक्की राहा. मर्यायचा गाडा नाही आला. काही दलिंद्री लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये, त्यांचं बोलणं मनाला लागतं आणि त्याच लोकांना आज मी रडले अक्षर. आणि मी खरं सांगते, परत त्यांना माझ्या दारात तर काही उभं करणार नाही आहे मी. माझा आजचा दिवस पण खूप छान गेला होता. म्हणजे उठल्यापासून सकाळपासून सुरुवात ब्लॉगची, तर ब्लॉग बनवण्याचं चालू केलं. तर घरातली सगळी कामं आवरत होती पटापट. हे गेले होते बाहेर. आमचं दोघांचं पण खूप छान चालू होतं. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून माझ्या नंदेची आणि माझ्या भांडणं म्हणजे झाली होती 2-3 दिवसाआधी. आणि त्याच्यानंतर मला आज फोन आला माझ्या मोठ्या भाच्याचा. माझ्या मोठ्या भाच्याची लँग्वेज थोडी मला खटकली, मला नाही ती सहन झाली. आणि मी त्याला एकच सांगू इच्छिते की हे बघ, मला बोलण्याआधी स्वतःचं बघायचं. तुझ्या घरी काय जळतं आहे, किती करपतं आहे ते बघ. मला बोलायची गरज नाही आहे. माझ्या घरात मी काय देऊ किंवा नाही देऊ तुमचा काही संबंध आला नाही. यायचं असेल मानापानाने तर यायचं, 2 दिवस राहायचं. आणि जर असं वाकडीत शिरून जर तुम्हाला हे करायचं असेल तर माझ्या दारात परत पाय नाही ठेवायचं. मी आधीच सांगते तुम्हाला, कळलं का? तुमचं ऐकून घ्यायला काही तुमच्या बापाचं खातपीत नाही आहे. मी माझ्या घरात खाते, माझ्या घरात राहते. त्याच्यामुळं तुझ्या गांडीखाली किती जळतं आहे ना ते बघ तू. समजलं का? जास्त बोलण्याचा काही फायदा नाही आहे तुला, मला कळतं आहे ते.